दिल्लीमध्ये नाना पटोले हायकमांडला भेटणार आहेत। मात्र यावेळेस नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काही नेत्यांची असल्याचं बघायला मिळतंय। नाना पटोले दिल्लीमध्ये आता हायकमांडची भेट घेणार आहे। मात्र काँग्रेसमध्येच अंतर्गत कलह असल्याचं बघायला मिळतंय, कारण यावेळेस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळेस काँग्रेसच्या काही नेत्यांची असल्याचं कळतंय। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश कवडे देत आहे। गणेश, एकीकडे नाना पटोले यांची दिल्लीवारी तर दुसरीकडे थेट नाना पटोले यांनी राजीनामा देण्याची मागणी। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून घेऊयात। सुनील, आपण बघतोय एकीकडे पटोले यांची दिल्लीवारी तर दुसरीकडे राजीनाम्याची मागणी त्यांची होतीये, काय नेमकं घडतंय? निश्चितच काल जो निकाल लागलेला आहे आणि त्यानंतर नाना पटोले दिल्लीला रवाना झालेले आहेत। यामध्ये महत्त्वाची गोष्ट की काल भाई जगताप यांनी सांगितलं होतं की यामध्ये काही नेतृत्वाची सुद्धा जी भूमिका होती ती संशयास्पद होती आणि त्यामुळे दोघंही जे नेतृत्व आहे मुंबईतलं आणि राज्यातलं त्यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी केली होती। त्याचबरोबर कार्यवाही त्यांच्यावरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती। त्या पार्श्वभूमीवरती नाना पटोले यांची ही भेट महत्त्वाची ठरते। त्यामुळे काय आता रणनीती ठरतात किंवा नाना पटोले यांच्या संदर्भातल्या राजीनाम्याची भूमिका घेतली जाते काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व कशा पद्धतीने या पूर्ण पराभवाची कारणमीमांसा करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दिलेल्या सर्व अपडेटसाठी खरं तर दिल्लीमध्ये आता नाना पटोले यांची झाडाझडती घेतली जाते का हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल, कारण काँग्रेसची राज्याची जबाबदारी ही नाना पटोले यांच्यावर होती।